नमस्कार मित्रांनो, मी अमोल. तर स्वागत असं तुमचा पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज तारीख असा 12 ऑगस्ट, आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस. आज अमावास्या असा आणि उद्यापासून श्रावण सुरू होता. तर बरेच जण मासे मटण वगैरे काही खात नाही. श्रावण महिना पाळतात, पण आम्ही काही पाळत नाही. जास्त खात नाही, पण कधी कधी तलप पिली तर आम्ही चिकन वगैरे खातो. तर आज सगळ्यांकडे ना मस्तपैकी चिकन वगैरे असतला आणि आमच्याकडे पण बेत सुरू असा चिकन आणि वडे. तर पहिल्यांदाच मला वाटतं आमच्याकडे भोकाचे वडे बनवलेली आहेत. तर ते बघूचे असत आणि चिकन आणलेलं असा. आज मी गेलोय कणकवलीक. बऱ्याच ठिकाणी चिकन शॉपवरती बरीच गर्दी होती आणि माका आज बिर्याणी खाऊची होती, म्हणून मी गेलोय एका दुकानावरती जिकडे मी दररोज जाते बिर्याणी खाऊसाठी. तर तिकडे गेलाय, तर तिकडे पण गर्दी. माका बोललो अजून 2 तास तरी थांब, तरच तुका बिर्याणी मिळतली. तर निराशा झाली. तसंच घरा गेले चिकन घेऊन आणि आता आरुश्री आणि आई वडे सागोती बनवतात. तर ती बघूची असा. बरेच जण या अमावस्येक ना गटारी अमावस्या म्हणतात, कशाक म्हणतात माहित नाही. तर आता आपण बघूया आतमध्ये जाऊन काय काय बनवतात ती. असोच येऊ आजचो डेली ब्लॉग असतो. चला पटापट आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया. आजची अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या. या दिवसाला दीपपूजन करतात. सूर्याची आणि अग्नीची प्रतिमा म्हणून दिवे पुजतात. पाटावर सगळे दिवे घासून स्वच्छ करून त्याची पूजा केली जाते आणि ते दीप प्रज्वलन केलं जातं. रांगोळी वगैरे काढून व्यवस्थित आजचा दीप अमावस्या म्हणून चालतं. ओके, तर असा मला काही डिटेलमध्ये माहित नाही होता, त्याच्यामुळे बाबांनी थोडासा सांगितले मी. तर चला आता आतमध्ये जाऊन बघूया काय बनवतात ती. तर मित्रांनो, आजचो बेत असा सागोती वडे. तर आई इकडे ना काय बनवतं? वड्यासाठी तांदळाचं पीठ, हा, गव्हाचं पीठ, हळद, मीठ आणि ही धना पावडर, धना पावडर, मेथी पावडर आणि उडीद डाळ मिक्स असा. मिक्स केलंय वड्यांसाठी. ओके, बाजू ना भारी. तर गटारीसाठी स्पेशल आज असा वडे सागोती. बेत वड्यांचं बेत. आणि आज ना आपण पहिल्यांदा भोकावाले वडे बनवलेलो, म्हणजे ही बनवतली. तर आमच्याकडे कसे पूर्ण गोल असतात आणि भोकावाले पहिल्यांदाच बनवतात. तर इकडे आमची चिनू आता झोपेतून उठली असा. दुसरा खेळता गरम पाण्यात मऊ काय पीठ हे काय बोलतात? गरम पाण्यात मळतात ते का? भागवतात. पण ह्या भागवचा काय नाही ना? फक्त गरम पाण्यात कोणचं ठेवायचं. मोदकाचा भागवतात ना? होय होय, ह्याच्यात गरम पाण्यात मळून ठेवायचं फक्त. ओके, ह्या फक्त मळूचा असा आपल्या. गरम पाण्यात सगळ्यांकडे वडे सागोती आहे. हो, उद्यापासून श्रावण महिना सुरू. डाळीची बायको पण वड्यातच तयार करतात. हो. भाजले नसते माझ्या साऱ्या हा. थांबत. आपलो काही श्रावण नसता तरी पण आपली गटारी असा. आता ना पिठात पाणी घालता गरम गरम, त्याच्यानंतर मळून घेतली गरम पाणी घातलं काय पीठ चांगलं येतं. असा. चला आता पीठ मळून घेता. लई पातळ ठेवता नाही, घट्ट ठेवू काय असणार हिला काय म्हणजे हे होतं. एवढा घट्ट ठेवू काय? एवढा? हो, परत येतं नाही, पातळ होतेला नाही. हा काय? लई पातळ एकदम घट्ट मळले ना? पातळ होतेला हिला काय. ओके, म्हणजे आता या ठेवचा असा मळून. हो, येतेला ताबडतोब होत नाही एवढे. हे आता असं बघ करायचं ते का असं. याच्यात काय करायचा? तेल घालायचं. ओके, याच्यात तेल टाकलं नसा आणि कांदो घालायचं असं. आणि कांदो. पीठ असत कधी ठेवू नये. ओके, हे असं बंद करायचा. ह्यानं काय होता? पीठ येतं आता. ओके, असं ठेवायचं. पॅक करून ठेवायचा. झाकण डबो ठेवते घालून. झाकून ठेवायचा. हो, असं जाम बंद करून. पोळीचं पण पीठ ठेवतो ते ठेवायचं असतो. कांदा नंतर निकारू ठेवतात ना? ह्याच्यात निकारू नाही ठेवत. नाही. चला आता झाकून ठेवता. पॅक बंद. तर मित्रांनो, दुसऱ्या साईडला इकडे आरुश्री ना
चिकन बनवता. तर इकडे कलेजी असत आणि इकडे असं चिकन आणि कांदो कापता. वरती कलेजी आहे. हा कलेजी ते दादा होते ना, ह्यांना सांगितलेलं मी 1/2 किलो कलेजी घेऊन या. म्हणजे कलेजी फ्राय करून असते मस्त की वेगळं काहीतरी बनवणार असते. काय बोलतात ग्रेव्ही काहीतरी असं युट्यूबवरतीच व्हिडिओ बघून बनवणार असते काहीतरी वेगळा. पण ना त्यांच्याजवळ कलेजी नव्हती. म्हणजे ते बिर्याणी पण संपलेली आणि कारण आज गटारी असं त्याच्यामुळे सगळंच संपलेला. मग चिकन सुद्धा ह्यांका किती उशिरान भेटा तरी ते दादा ओळखीचे असत त्याच्यामुळे बिचाऱ्यांनी आमका लवकर दिल्यानी आणि एक कलेजी एक्स्ट्रा टाकली वरती. नाहीतर कसं दुकानामध्ये घेऊ गेलं एक कलेजी असायच्यातलं अर्ध दिसत. पण नंतर मग त्यांनी 2 दिले. मग आता ते काय करतले मी टोपात फोडणी घालतले ना ते आधीच तेलामध्ये ते भाजून घेतलंय. त्याच्यानंतर कांदा टोमॅटो टाकून मग चिकन बनवतले. ओके. तर आपण गॅस ना बाहेर आणलो कारण किचन मध्ये आम्ही नॉनव्हेज नाही करत. कारण देवाची रूम असा ना तिकडून एक खिडकी असा जी किचनला अटॅच असा. हॉल मध्ये आणलो आपण. आणि म्हणजे अशी कमेंट येतात तो की तुम्ही असं काहीतरी खाली ठेवता ना त्याच्यामुळे. तर आता पुढच्या वर्षी घरच बांधायचं असा त्याच्यामुळे काही चेंजेस करत नाही आपण. नाहीतर इकडे पण एक ओटो बांधला असतो. नाहीतर इथे काहीतरी करू झाला असता. नाही तो उगाच खर्च होतो त्याच्यासाठी आम्ही हेच केलं. येस. तर इकडे ना आता कांदो वगैरे कापून घेता मस्त पैकी. आणि ना आपण काय झालं माहिती आज ना बुधवारचा म्हणजे दुपारी आणलं असते पण हे शूट साठी गेले आणि ह्यांका येऊ किती वाजले 3 वाजले ना. आजचा दिवस तिकडेच गेलो माझं. मग आम्ही दुपारी पेटी बनवून खाल्लो. ह्यांका आणि पण बिर्याणी भेटली ना त्याच्यामुळे घराकडे येऊन माझ्यावर राग काढ होते. मका आज बिर्याणी खायचं मन होता आणि भेटलीच नाही. मी काय आज जर मी ब्लॉग बनवला असते ना मजा येईल असती. पण कणकवलीत माझा खूप काम होता त्याच्यामुळे मला बनवूक नाही मिळालो आणि झालो असतो ना ब्लॉग आजचो मजा येईल असती खरंच. कारण ना नदीचे मासे पण होते तिकडे, अळंबी पण होती आणि गर्दी होती चिकनच्या शॉपवर. सगळा बघूक मिळाला असता. बघूया आता नेक्स्ट टाइम आपण बनवूया. आणि दुपारी पेटी बनवलं म्हणून काय होतं आता मी रस्सो वगैरे सगळं काही बनवलं असतं आणि वेगळे अजून काहीतरी आयटम बनवून झाले असेल. पण आता रात्री खाऊन खाऊन माणसं खातली किती त्याच्यामुळे मग हेच केलंय. काय एकच बनवतलंय पातळ असा म्हणजे वड्यासोबत खायच पुरता. आणि भात तर नाही बनवतलं. सगळ्यात आधी ना कलेजी फ्राय करता. ऑप्शनच काही नाही म्हणून टोपात घालावा लागतो. टाक मग. आणि दुसऱ्या याच्यात घालू जातं तेल परत हे होतं वेस्ट होतं ना. एवढता ना लय फुटता बापरे ढाम ढाम ढाम. हो बॉम्ब कसे फुटतात. आवाज बघा आवाज. उघडू नको तेल उडतं. दाखवते आवाज. नको आवाज नको. जोरात उडतात आणि तेल पण उडतं बाहेर. तेल उडान काय झाला बघ. तर कलेजी फ्राय झालेला असा मस्तपैकी फ्राय झाला. कुरकुरीत किती मस्त कुरकुरीत. आता कोथिंबीर चिरता. आता काय चिकन फोडणीला द्याव. ओके. तोपर्यंत आपण कलेजी खाऊन घेऊया. स्टार्टर कमी भेटलो पण चालता. मी चिकन फ्राय वगैरे असं करायला झालं असतं पण पोट भरणार एवढं. तर चिकन फोडणी घातलेला असा मस्त झणझणी करणार आहे. आग लावली. जास्त तिखट नको बोलता आई. जास्त मीडियम कर मीडियम. वाटण टाकल्यावर होणार कलेजी फ्राय मस्त लागते ना. थोडीशीच असली की मस्त जाते नाही. म्हणून थोडी आणलंय. माहिती आहे जास्त असली की बरी नाही लागत. होय का. मस्त. स्टार्टर मस्त पैकी उकळीली असा. पूर्ण डिटेल मध्ये मी नाही दाखवलंय. तर आता वाटण टाकलं नसा. भाजक्या वाटाप म्हणतो आमच्याकडे. आपण ह्याच्यामध्ये दुसरं कसला मसाला ऍड नाही केलेला. फक्त आपण मालवणी मसालो ह्या टायमिंगला. ओके. बाकी दुसरं खायचंच नाही. फक्त हळद आणि मालवणी मसाला. ओके. आणि आलं लसूण पेस्ट. एवढा बस झाला ना असं वड्यासोबत बरोबर आहे.
तर पूर्ण डिटेल मध्ये नाही दाखवलंय, शॉर्टकट मध्ये बघलास तुम्ही चिकन. अजून ना कोथिंबीर बाकी असा. बाकी झाला. मनू चल बाजू. हो बाकी झाला. आता मनू इला असा आहे बघा. मनूचे डोळे भारी असत, बुकू बुकू बघता. आणि या चिनू बुकून बुकून आहे, बुकून बुकून. लुकू 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 बघता. CCTV आहे हो आमचा, सगळीकडे बघत असता. लक्ष ठेवू नको काय करा. CCTV काय करता सकाळी रेकॉर्ड उठले, करता काय माहिती. सकाळी उठले ना हा. काय किचन मध्ये मी भाकरी वगैरे नाही तर काहीतरी असं नाश्ता बनवत असेल ना, म्हणजे म्हणजे कटिंग वगैरे चालू असता. हा. तू इथं येऊन असं बसता आणि बघत. बघता हा काय करतोय. होय ना मनू, शिक तरी तू. तू बनवून घालतलस ना मका चिकन. हम्म. काय गो म्हणे काय बनवताला आता खाय. चला आता थोड्याच वेळात चिकन रेडी होईल आणि त्याच्यानंतर वडे करूक बसतली. आता ना मांजरा जर कामं करत असती तर, मांजरा कामं करत असती तर म्हणजे अजून 4-5 आणलं असते मी. तुम्हीच नाही, जे लोकांना आवडत नाही ना त्या लोकांनी पण हल्ल्यानी असता. बिनपगारी मस्त फुल अधिकारी. मजा असतं त्यांची ना, फुल आराम, खायचा आणि झोपायचा. कॅट फूड खाल्ल्यानी की मस्त पैकी 2-4 तास झोपतली. काय काय पण काय काय लोक हे करतात तो त्यांना आवड असता. ता बघा थंय जाऊन बसला दुसरा. मस्त पैकी आपला चिकन शिजलेला असा. आता शेवटचं आहे कोथिंबीर. चला गार्निशिंग मस्त पैकी चिकन आणि वडे. आपल्या जवळ चिकन वडे भरपूर दिवसांनी बनतायत ना हो? हम्म. म्हणजे चिकन बनता पण वडे वडे नाही. नाही बनत. हा, आताच. म्हणजे भाकरी असं नाही तर भात तरी असं. चला नाही तर आम्ही असं काहीतरी कंटाळलं ना, म्हणजे भात तांदूळ मध्येच कशी खिचडी लावतो फोडणी हा, तशीच. तसं बनवतं हा, काहीतरी. एकच बनवून टाकते, भात कुकरला लावते. तर चला आता आपण जातो चुलीकडे, चुलीकडे किचन मध्ये. Yes. चलो भागो. बाय. तर म्हणजे आपण या पानावरती वडे थापतलो. मग त्याच्यासाठी पान फुलपवून घ्यायचा, ओके. म्हणजे कसं पान तर फाटत वगैरे नाही. बावून हा, घेता. बावून घेते. फुलपवून पण एकच होतं ना शब्द. हो, बाववतच बोलतात पण आमच्याकडे. तर बावतच म्हणतं माहिती आहे. नाही तोंड असं हुलपवतं तिलो. आता असे कमेंट येतले माका काय की आरुषी तुला काहीच माहिती नसतं, एवढा काय सगळं- सेमच आता. सगळे गोष्टी काय तू नवीन इल्यासारख्या गावात राहतस ना, मग तू कसं काय माहिती असं काय. आता प्रत्येक माणसाक ना सगळे नॉलेज नसतं ना. कोण ह्याच्यामध्ये कमी असतात तर कोण कशामध्ये तरी कमी असतात. तर प्रत्येक माणसाकडे सगळे जर गोष्टी जर येत असतील ते का, असा कोण असा माणूस दाखवा बघूया मला. मी काय तुम्हाला अमोल काय येतं? सावंत. काय येतं तुम्हाला? मला सगळं आता. आता सगळे पोल खोलेल ना, फक्त तुम्हाला व्हिडिओच्या पुढचं काय येत नाही. हा मग चला. तेच तर इकडे नसतं ना तवो पूर्ण. असा. तेच जग नसतं ना पूर्ण, त्याच्या व्यतिरिक्त पण किती काय काय काम आहेत. ओके ओके. हा मग तेच सांगतो, प्रत्येक तर गोष्ट ही असं असं येत आमची नाही. पारंपरिक कढई. आणि मी काळी असं असू देत ना. दरवेळी आपण हीच वापरतो. आणि आता आग पण मस्त पैकी पेटली असा. कढईत आता गेला असा तेल, सनफ्लॉवर तेल तापा दे. तोपर्यंत इकडे आता पीठ ठेवलेलं असं ना आईन, आता ओपन करतात. काय ता इला काय बघूया. उघड बघूया. इला इला असं तर मळून घे. इला म्हणजे काय म्हणतात ते का? मला माहिती नाही. इला म्हणजे इला. इला म्हणजे इला नरम हो गया. पीठ मस्त पैकी आता मळून घ्यायचं असा. मगाशी सुक्या होता पण आता बघा मस्त पैकी सॉफ्ट झाला. तर आता आई सुद्धा इली असा. आणि आता तेल तापला काय बघतो. नाही
अजून नाही. तर आता ह्या पानावरती वडे थापूचे असत. तसं थापून दे. नको ते हा होतं रे ना. होतं नाही. हं? नाही होतं काय? तेल टाकते तोपर्यंत तापते लागो वरती येता तो बघ. तेल मला पाहिजे होतं. तेल म्हणजे हे एवढंच अजून लागणार ना. तेल वया कडे ते थापूसाठी. किती येतच नाही दिसत नाही दिसत योग आहे तेल. तर मित्रांनो आता वडे थापूक घेतले नसत. हे बघा असे थापूचे असतात. आता मशीन पण इली असा पण हातान थापलेलेच बरे लागतात ना. व्यवस्थित होतं. मशीनने कसे एकदम पातळ होतं. तर अशा प्रकारे हे होल पाडलेले असतात. भोकाचे वडे बोलतात त्यांका. आपल्या साईडला असे नाही होत. तर आता ना तळून घेता. मध्ये पण कुरकुरीत होते ना मग होल असल्यामुळे. बघा खाऊन पहिल्यांदाच खाणार का? मी खाल्ले चिरवलेले. हा काय गोळे करून घेतले ना ते बघा. एसीपी प्रद्युमन कुछ तो गडबड आहे त्या. CID बघित असता. तर यांना ना पोलिसाची एक्झाम दिले नसत 2-3 वेळा. पोलीस व्हायचा होता पण काय झाला नाही त्याच्यामुळे CID बघतात. तर इकडे ना पहिले 2 वडे तयार झाले असत आपले. हे बघा भोकाचे वडे जाड झालेलं आहे. जाड झाले. डाळ झाले. थोडे पातळ करा. ओके. मस्तपैकी वडे खाऊचे आहेत आज. पिंगाना खायसून इला. वेळ लागतो ना. बरेच असं ते बघा. तर मित्रांनो बऱ्यापैकी वडे आपले बनवून झाले असत हे बघा. तर आता पटापट सगळे करून घेतो आणि जेवताना तुमका भेटतो. तर माका काम दिल्ल्यानी कांदो आणि लिंबू कापूचा. तर आपला काम पूर्ण झाला. बघा कसले कापलंय. पण लास्ट राहिला गो. कापलंय बघ कसलो. बघा असे कोण कापित का एवढे बारीक बारीक स्लाइस भारी गं. मापात. जाड हा? दिसतं. जाड ख हे बघ एका साईजचे. हो का? ते पण उभे. काय वाटलं तुका? भारी. तुका तरी येत काय? मग ह्याच्यापेक्षा बारीक कट करेन मी. याच्यापेक्षा बारीक नाही एवढेच आहे. थोडं जाड झालो चालता. खाऊचेच होत. तर मित्रांनो रात्रीचे 9 वाजले असत आणि आता आम्ही जेवूक बसतो. तर आजचो बेत असा वडे सागोती आणि काय एवढाच. हा भात थोडासा आहे कोणाला पाहिजे असेल ओके. तर. कारण मला माहिती आहे सगळे वडे आणि हेच खाणार चिकन. बरोबर. आणि मी मस्तपैकी कापलेलो कांदो. तर इकडे बाबांचं जेवण असा बाबांका देता आणि नंतर आम्ही जेवतलो. येस. हे बघा. तर मित्रांनो आपले सागोती वडे तयार असत हे बघा. तर आता खाऊन बघतोय कसा झाला. आता पहिल्यांदा आम्ही भोकाचे वडे बनवलो. एक नंबर झाला चिकन आणि वडे पण मस्त झाले. कुरकुरीत झाले थोडे. आता रॅमटा होते. कुरकुरीत झाले थोडे. तुम्हाला सगळ्या मस्त गोष्टी झाले. कुरकुरीतच आवडतात ना. तर मित्रांनो आता जेवण घेतो आम्ही कारण भूक खूप लागली असा. तर आजचा ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटाया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय टेक केअर. काळजी घ्या.